प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत आनंदवन प्रयोगवन हे डॉक्टर विकास आमटे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. कालपर्यंत आपण ऐकलं पहिल्या प्रकरणाचा भाग अ. आज ऐकूया पहिल्याच प्रकरणाचा पुढचा भाग म्हणजे भाग ब. तेव्हा आम्ही सारेच वरोरा गावात राहत होतो. आनंदवनात राहायला यायचं तर पहिली गरज होती ती ही जागा राहण्याजोगी करण्याची, आणि तेच काम डोंगरा एवढं होतं. दगड धोंडे बाजूला सारायचे आणि जमीन सपाट करून त्यावर एक झोपडी उभी करायची, हे पहिलं काम करावं लागणार होतं. त्यासाठी मजूर बोलवून काम करून घेण्याचा पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध नव्हता. त्या काळी समाजात भूताखेताची नसेल इतकी कुष्ठरोगाची भीती होती. त्यामुळे कुष्ठरोग्यांच्या मदतीला कोणी गावकरी येईल किंवा पैसे देऊनही मजूर येतील अशी शक्यताच नव्हती. शिवाय अशी तयारी कोणी दाखवली असती तरी त्यांना द्यायला बाबांकडे पैसे तरी कुठे होते. हे काम सुरू करण्यापूर्वीच बाबांनी वडिलोपार्जित मिळकतीकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. काम करण्याची तळमळ आणि कोल्हापूरच्या कोरगावकर ट्रस्टकडून दरमहा मिळणारं 100 रुपये मानधन एवढीच पुंजी त्यांच्याकडे होती. त्यामुळे जंगल साफ करण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत प्रत्येक कामात रोगामुळे अपंगत्व आलेले 6 कुष्ठरुग्ण आणि खांदा दुखावलेले बाबा अशा 7 जणांची फौज होती. पहिली झोपडी उभी राहीपर्यंत कुष्ठरुग्णही वरोऱ्याला आमच्याच घरात राहत होते. तिथून सगळ्यांसाठी जेवण तयार करून आणि आम्हा दोघा भावांना बखोटीला बांधून हे सर्वजण जंगलाकडे चालू लागत. दिवसभर जंगल साफ करून पुन्हा रात्री घरी परतत. हळूहळू आसपास वावरण्या एवढं जंगल साफ झालं. पहिली झोपडी बांधून झाल्यावर हे कुष्ठरोगी त्या जंगलात राहू लागले. मग पुढची झोपडी बांधण्याचं काम हाती घेतलं गेलं. पण ती झोपडी पूर्ण होईपर्यंत बाबा आणि ताईची पायपीट तशीच चालू राहिली. हळूहळू दुसरीही झोपडी उभी राहिली आणि आम्ही सगळे त्या जंगलात मुक्कामाला गेलो. ताई सांगायची की आम्ही राहायला गेल्यावरही त्या जागेत जंगली प्राण्यांचा वावर होता. अगदी वाघ आणि बिबट्यांचंही दर्शन घडायचं. साप विंचू यांचं तर ते हक्काचं घरच होतं. आम्हीच त्याच्यावर अतिक्रमण केलेलं होतं. त्यामुळे या प्राण्यांनी दिलेला प्रसाद घेतच आमचं जगणं सुरू होतं. झोपड्या बांधून होत असतानाच दुसरीकडे विहीर खणण्याचं काम बाबांनी हातात घेतलं. तेव्हा आनंदवनाजवळ वडारांची वस्ती होती. बाबांचा त्यांच्याशी चांगला संवाद होता. पुढे बाबांनी त्यांच्यासाठी शबरी कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा काढली. त्या वस्तीतल्याच बोदूलाल नावाच्या वडाराने बाबांना सुरुंग वापरून विहीर खणायला शिकवलं होतं. अर्थात प्रत्यक्ष विहीर खणण्याचं काम कुष्ठरुग्णांनाच करावं लागायचं. सर्व कुष्ठरुग्णांच्या हातापायांची बोटं झडलेली, त्यामुळे हातात कुदळ किंवा पहार पकडणं जवळपास मुश्किलच. अशा स्थितीत खडकाळ जमीन खोदणं किती कठीण असेल याची कल्पना करून बघा. त्यात बाबांच्या खांद्याचं दुखणं सतत फणा काढून वर येणारं, पण सर्वांच्या मनात जबरदस्त इच्छाशक्ती. आपण केलं तरच हे काम होईल असं साधं गणित सर्वांच्या मनात होतं. त्यामुळे सारे जण जमेल तेवढी शक्ती लावून कामाला लागायचे. या श्रमांना एके दिवशी फळ आलं आणि पाण्याचा एक छोटा झरा लागला. पाणी मिळू शकतं अशी आशा त्यातून तयार झाली. त्या आशेच्या जोरावर ओसाड जागेचा कायापालट होऊ लागला. आत्मसन्मानाने जगण्याच्या ध्यासाने कुष्ठरुग्ण इथे अक्षरशः वेड्यासारखे शारीरिक कष्ट करत राहिले. बाबा कायम म्हणायचे, आनंदवनातला आनंद हा इथल्या रोगापेक्षा अधिक लागट आहे. मला वाटतं बाबांनी आपल्या ध्येय वेड्याची लागणही या कुष्ठरुग्णांमध्ये अशीच झपाट्याने पसरवली. कारण पहिल्या काही वर्षांमध्ये या लोकांनी केलेलं काम राक्षसी वाटावं असंच होतं. संस्थेचं नाव महारोगी सेवा समिती
असं असलं तरी बाबांनी या जागेचं नाव ठेवलं आनंदवन, फॉरेस्ट ऑफ ब्लिस. आता कोणी कोणी आनंदवनाचं भाषांतर फॉरेस्ट ऑफ जॉय असं करतात, पण बाबांना अपेक्षित होता तो सर्वोच्च आनंद म्हणजेच ब्लिस. हे नाव देखील बाबांच्या पुढच्या कामाची नांदी होती. जन्मलेल्या प्रत्येकाला, मग ते कुष्ठरोगी असोत किंवा अंध अपंग, आनंदाने जगण्याचा हक्क आहे हा बाबांचा विचार होता. हा हक्क मिळवून देण्यासाठी जे लागेल ते उभं करण्याचा ध्यास बाबांनी घेतला होता. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळात आनंदवनात येणाऱ्यांना मोठाच धक्का बसत असे. कुष्ठरुग्णांची वसाहत म्हणून जे चित्र बाहेरून येणाऱ्यांच्या डोळ्यांसमोर असायचं त्याच्या अगदीच विपरीत इथलं जगणं होतं. कष्ट अमाप होते, पण ते कष्ट करण्यात आनंद होता. केवळ माणसाच्या कष्टांनी एकरच्या एकर जंगल साफ करून ती जमीन शेतीसाठी नांगरून काढायची, पिकं लावायची, विहिरी खणायच्या, नवी घरं उभी करायची म्हणजे सोपं काम नव्हे. पण हे काम आपण स्वतःच्या हक्कासाठी, आनंदासाठी करतो आहोत याची जाणीव बाबांनी कुष्ठरुग्णांमध्ये जागृत केली होती. त्यामुळेच जी कामं व्हायची ती मनापासून. विहिरीला पाणी लागल्या लागल्या बाबांनी त्यावर मोट बसवली आणि शेतीला सुरुवात झाली. पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ द्यायचा नाही यावर बाबा ठाम. मोर क्रॉप पर ड्रॉप हे बाबांचं तेव्हापासूनचं तत्त्व. त्यामुळे एकीकडे विहिरी खणल्या जात आहेत आणि दुसरीकडे शेतांची लागवड होते असं दृश्य आमच्याकडे कायम दिसायचं. कामं झाली की सारे एकत्र जेवायचे, एकत्र गप्पा गोष्टी चालायच्या, भजनं म्हटली जायची, रात्री प्रार्थना व्हायच्या. त्यात तुकडोजी महाराजांची भजनं, विनोबा भावे यांचे गीताईतले अध्याय, गांधीजींच्या सर्वधर्मीय प्रार्थना असं असायचं. त्या प्रार्थनांमध्ये दिवसभराचा शीण विसरून नव्या जोमाने आणि एकदिलाने कामाला लागण्याची ताकद होती. अशा रीतीने आनंदवनात सगळे आनंदाने आणि समरसून जगायचे. 21 जून 1951 रोजी विनोबा आनंदवनात आले. भूदान यात्रेदरम्यान तेलंगणातून परतताना ते वाटेत थांबले होते. त्यांच्यासोबत गौतम बजाज इत्यादी सहकारी होते. तेव्हा 2 झोपड्या बांधून झालेल्या होत्या. विनोबांनी कुष्ठरुग्णांना स्वतःच्या हाताने झोपडीत नेलं. विनोबांच्या हातून आनंदवनाचं प्रतिकात्मक उद्घाटन झालं म्हणाना. मी तेव्हा अवघा 4 वर्षांचा होतो. त्यामुळे विनोबा काय म्हणाले होते हे आठवणं शक्यच नाही, पण विनोबांचं बोलणं पुढे ताईच्या तोंडून अनेकदा ऐकलं. विनोबा म्हणाले होते, स्वतःच्या श्रमातून तुम्ही जीवनात आनंद निर्माण केला आहे, त्यामुळे आनंदवन हे नाव सार्थ आहे. इथे सेवेचं रामायण लिहिलं जाईल. हा सुरुवातीचा काळ खरोखरच धामधुमीचा होता. बाबा आणि ताईला एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत. बाबांना एकीकडे आनंदवनात घरं, शेती, विहिरी असं सगळं उभं करायचं होतं, तर दुसरीकडे आसपासच्या गावातल्या कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करायचे होते. समाजाने या रुग्णांना स्वीकारावं यासाठी प्रयत्नही करायचे होते. रुग्णांवर उपचार करण्याचं काम फक्त बाबाच करू शकत होते. आनंदवनाच्या रसोड्याची म्हणजे स्वयंपाकघराची जबाबदारी ताईवर होती. त्याशिवाय भांडी घासणं, पाणी भरणं, गायींचं दूध काढणं, जमेल तेवढी शेतीतली कामं करणं अशी कितीतरी कामं. आनंदवनाचं स्वप्न बाबांनी पाहिलं, पण ते प्रत्यक्षात आणण्यात मोठा वाटा होता तो ताईचाच. तिने आनंदवनात स्वतःला अक्षरशः गाडून घेतलं होतं. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे त्यावेळी अनेकदा आनंदवनात यायचे. बाबांबद्दल तर त्यांना प्रेम होतंच, पण त्याहूनही त्यांना कौतुक वाटायचं ते ताईचं. ते आले की ताईला स्वयंपाकात मदत करू लागायचे. ताईला जगदंबा मानून साष्टांग नमस्कार घालायचे ते तिला. तर सांगत असं होतो की ताई आणि बाबा आम्हाला दिवस रात्र कामाला जुंपलेलेच दिसायचे. आमचं अख्खं बालपण असंच कष्टकरी माणसं पाहण्यात गेलं. आम्हीही जमेल तशी कामं करत राहायचो. सुरुवातीच्या काळात लोखंडी नावाच्या झाडाची जळती फांदी घेऊन
ती गोल गोल फिरवत आम्ही काटेरी झुडपं साफ करायचो. ते मला अजूनही आठवतं. पाणी भरणं, ताईला स्वयंपाकात मदत करणं, घराची साफसफाई अशी ही कामं खूप असायची. ताई बाबांनाही आपल्या पोरांकडे खास लक्ष देण्यासाठी वेळच नव्हता. त्यांनी आम्हाला खायला प्यायला काही वेगळं केलंय, आमचे लाड केलेत असंही मला आठवत नाही. आनंदवनातल्या कुष्ठरोग्यांसोबत आम्हाला जमतील तेवढी कामं करत आणि शाळा सांभाळत आम्ही दोघं भाऊ वाढलो, मोठे झालो आणि पोरांची काळजी घेणारे इतर आई वडील पाहू लागलो. तेव्हा कळलं की आपलं बालपण वेगळं होतं. पण लहान असताना मात्र त्यात वेगळं असं काही वाटायचं नाही, कारण तेव्हा बाकीचं जग आम्ही पाहिलेलंच नव्हतं. आमच्या दृष्टीने आनंदवन हेच आमचं जग होतं आणि ताई, बाबा आणि आनंदवनातले कुष्ठरुग्ण हेच आमचं कुटुंब. कुणाला आश्चर्य वाटेल, पण पुढे आम्ही शाळेत जाऊ लागल्यावरही आमचं जग मर्यादितच राहिलं. कारण कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत राहणाऱ्यांना कोण कसं आपलंसं करणार? काही अपवाद सोडले तर अगदी सुरुवातीच्या काळात आनंदवनाचा वरोऱ्याशी आणि आसपासच्या इतर गावांशी काहीच संबंध नव्हता. लोक आसपास फिरायचे, आमचा अंदाज घ्यायचे, पण आत येऊन बोलायला धजावायचेच नाहीत. पण या साऱ्याची बाबांना पर्वा नव्हती. त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं होतं. एकीकडे आनंदवनाचं रोपटं जोपासत असताना बाबा आसपासच्या गावांमध्ये कुष्ठरुग्णांवर उपचार करण्यासाठी फिरायचे. या मोहिमेला त्यांनी नाव दिलं होतं ट्रेस अँड ट्रीट कॅम्पेन, म्हणजे कुष्ठरोगी शोधून त्यावर उपचार करण्याची मोहीम. आसपासच्या खेड्यांमधले कुष्ठरुग्ण शोधायचे, शक्य तितक्या रुग्णांवर तिथल्या तिथेच उपचार करायचे, त्यांच्या घरच्यांना या रोगाबद्दल माहिती सांगायची, त्यांच्या मनातला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करायचा. असं काम बाबा एकहाती करत होते. भल्या पहाटे हे काम करून आनंदवनात परतलं की इथल्या रुग्णांवर उपचार. हे काम संपल्यानंतर बाबा आनंदवनातल्या इतर दैनंदिन कामांकडे वळत. तिथे कामांचा डोंगर त्यांची वाट पाहत असे. त्यांच्या कामाचं हे स्वरूप पाहिलं की वाटतं, एखादा माणूस एवढं अवाढव्य काम कसं काय करू शकतो? सहसा अशा प्रश्नांना सोपी उत्तरं शोधण्याचा कल आपल्याकडे असतो. विलक्षण काम करून दाखवलेल्या कोणत्याही माणसाला संत वगैरे पदवी दिली, त्याला महामानव, दैवी चमत्कार म्हटलं की हे काम कसं उभं राहिलं असेल हे समजून घेण्याच्या फंदात पडावंच लागत नाही. बहुतेक त्यामुळेच अशा प्रकारचं काम अन्यत्र कुठे उभंही राहत नाही. पण बाबांनी आनंदवनात फक्त स्वतः काम केलं असं नाही, तर कुष्ठरुग्णांकडूनही तसंच काम करून घेतलं. जर कुष्ठरुग्ण हे करू शकत असतील तर कोणीही करू शकतं, हे त्यांचं एक लाडकं वाक्य होतं. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची क्षमता आणि कल ओळखून त्या क्षमता ताणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं बाबांचं म्हणणं होतं. आपण कशासाठी काम करतो आहोत याची जाणीव असेल, काय करायचं याचं ध्येय असेल, नियोजन असेल आणि स्वतःला ताणण्याची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आनंदवनाचा सुरुवातीचा इतिहास पाहिला तर त्यांचं म्हणणं किती खरं होतं हे आपल्याला लख्ख दिसून येतं. अन्यथा 6 अपंग कुष्ठरुग्ण ओसाड माळरानावर आनंदवन फुलवूच शकले नसते. हातपाय झडलेला कुष्ठरोगी काय काम करणार असा प्रश्न अन्य कोणालाही पडला असता, पण बाबांना मात्र तो कधीच पडायचा नाही. त्यांच्याकडे प्रत्येकासाठी काम तयार असायचं. एखाद्याला शारीरिक कष्टाचं कोणतंही काम शक्य नसेल तर ते म्हणायचे, तुझं तोंड तर चालू आहे ना, मग शेतावर जा आणि हाकारे दे आणि पाखरं हाकल. बाबांच्या कार्यपद्धतीचं मला भिडलेलं आणखी एक वेगळेपण सांगतो. आनंदवन उभं करताना बाबांनी कधीच उंटावरून शेळ्या हाकल्या नाहीत. प्रत्येक काम करायला ते इतरांच्या पुढे असायचे. कुष्ठरुग्णांपेक्षा आपण कुणी वेगळे आहोत असं त्यांना कधीही वाटायचं नाही. कामं करताना, एकत्र जेवताना, प्रार्थना म्हणताना ते रुग्णांमधलेच एक होऊन गेलेले असत. कार्यकर्त्यांशी समतत्व होऊन जगल्याने त्यांच्यात भावंड भाव तयार झाला होता. त्यामुळे
कुष्ठरुग्णांमध्येही सतत कार्यरत राहण्याची उर्मी निर्माण झाली असावी असं मला वाटतं. हा संस्कार मनावर झाल्यामुळे पुढे मीही आनंदवनातल्या साऱ्या कार्यकर्त्यांमधला एक म्हणूनच वावरलो. 1954 सालापर्यंत आनंदवनातल्या कुष्ठरुग्णांची संख्या 6 वरून 60 वर गेली. दत्तपूर, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धनांचं तपोवन अशा कुष्ठधामांमधून आणि बाहेरूनही कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ लागले होते. या रुग्णांनी आनंदवनात स्वतःच्या जोरावर 6 विहिरी खणल्या. शेती होऊ लागली. भाजीपाला घेतला जाऊ लागला. तो आनंदवनाला पुरून उरू लागला. हे जास्तीचं धान्य, फळफळावळ, वरोरा आणि आसपासच्या गावांमध्ये जाऊन विकायचं अशी बाबांची कल्पना होती. त्यामागे मुख्य हेतू होता तो समाज आणि कुष्ठरुग्ण यांच्यातली दरी कमी करण्याचा, कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून देण्याचा. कुष्ठरोग्यांनी तयार केलेली उत्तम प्रतीची कृषी उत्पादनं बाहेरच्या बाजारपेठेत जातील तेव्हा कुष्ठरोगाबद्दलचे गैरसमज दूर होतील आणि कुष्ठरुग्णांना समाजात स्थान मिळेल असं त्यांना वाटत होतं. पण लोकांमध्ये कुष्ठरोगाबद्दल जबरदस्त भीती होती. कुष्ठरुग्णांनी तयार केलेलं धान्य खाल्ल्यामुळे आपल्यालाही हा रोग होईल असं लोकांना वाटायचं. त्यामुळे सुरुवातीला बाजारात मालाला अजिबात उठाव नसे. परिणामी आनंदवनातलं हे जास्तीचं धान्य, भाजीपाला, फळं, दूध सगळं वाया जायचं. वरोऱ्यातले काही तुरळक सुजाण लोक तेवढे आपल्या गरजेपुरता माल विकत घ्यायचे. पण एकूण समाज बाबांच्या स्वप्नापासून कोसो दूर होता. हा दुरावा तुटला तो सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल म्हणजे SCI या आंतरराष्ट्रीय संस्थेमुळे. त्याचं झालं असं की श्रमसंस्कारातून आंतरराष्ट्रीय मैत्री जोपासणाऱ्या या संघटनेच्या 50 स्वयंसेवकांचं पथक 1954 साली भारतात आलं. त्यात 14 देशातली 23 वेगवेगळ्या भाषा बोलणारी मंडळी होती. डीड्स नॉट वर्ड्स असं या संस्थेचं ब्रीदवाक्य होतं. हे पथक सुरुवातीला वर्ध्याजवळच्या सेवाग्राम आश्रमात गेलं होतं. पण तिथे त्यांनी करण्याजोगं कोणतंच काम नव्हतं. तिथे त्यांना आनंदवनाची माहिती कळली आणि ते लगेच आमच्याकडे येऊन पोचले. त्यांच्यासोबत गांधीजींचे सहकारी शंकरराव नाना वेले आणि मृगप्पा गंगणे, प्रसिद्ध विचारवंत वसंत पळशीकर, सेवाग्रामच्या कस्तुरबा हॉस्पिटलचे सुपरिंटेंडंट डॉक्टर अनंतराव रानडे, दत्तपूर कुष्ठधामाचे मेडिकल ऑफिसर आणि कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल डिसीजेसमधले बाबांचे सहाध्यायी डॉक्टर गो. जोशी इत्यादी मंडळी होती. त्यांनी बाबांची भेट घेतली. स्वतःला जगापासून तोडून बाबा जंगलात येऊन राहिलेले असले तरी त्यांना जगाचा आवाका होता. बाबांचं इंग्रजी उत्तम होतं आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या कामाबद्दल त्यांच्या मनात पुरेपूर स्पष्टता होती. त्यामुळेच बाबांना SCIचं ब्रीद जवळचं वाटलं असणार. बाबांनी त्यांना आपल्या कामात सामावून घेण्याचं ठरवलं. आल्या दिवसापासून या पथकाने कामाला सुरुवात केली. तेव्हा आनंदवनात काहीच सोयी सुविधा नव्हत्या. वीजही आलेली नव्हती. या पथकाने स्वतःला राहण्यासाठीच्या झोपड्याही स्वतःच बांधल्या आणि पुढच्या कामांना हात घातला. बाबांच्या मनात पुढच्या योजनांचा आराखडा तयारच होता. त्यामुळे या स्वयंसेवकांनी आनंदवनातल्या पहिल्या पक्क्या इमारतीचं काम हाती घेतलं. आता मागे वळून बघताना जाणवतं की ही घटना आनंदवनासाठी अनेक अर्थांनी मैलाचा दगड ठरली. आजवर बाबा, ताई आणि त्यांचे शिलेदार आनंदवनात एकाकी काम करत होते. त्यांना साथ होती ती अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच सुहृदांची. सुरुवातीच्या काळात विनोबा भावे, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन आणि नंतरच्या काळात यदुनाथ थत्ते, दामोदर वेले, मधुभाई पंडित, डॉक्टर रामचंद्र वार्देकर अशी मंडळी आनंदवनात येऊन जाऊन असत. पण SCIच्या स्वयंसेवकांमुळे पहिल्यांदाच वरोऱ्यातल्या लोकांचं आनंदवनाकडे लक्ष वेधलं गेलं. पांढरी कातडी इथे येऊन काम करते, त्या अर्थी हे काहीतरी वेगळं पाणी दिसतंय असं वरोऱ्यातल्या लोकांना वाटलं.
त्यानंतर खऱ्या अर्थाने आनंदवन आणि बाहेरचं जग यांच्यातली दरी कमी होऊ लागली. अर्थात काहीही झालं तरी आनंदवनावर टीकाच करायची असं ब्रीद असणारी मंडळीही तेव्हा काही कमी नव्हती. त्यामुळे SCIचं पथक इथे येण्यावरूनही बाबांवर टीका झाली. कुणी तर आनंदवन म्हणजे आंतरराष्ट्रीय हेरगिरीचा अड्डा आहे असाही आरोप केला. पण असल्या बिनबुडाच्या आरोपांकडे लक्ष द्यायला बाबांना वेळ कुठे होता.